हॅलो एव्हरीवन, वेलकम टू श्वेतास किचन। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिंच गुळाची चटणी। तर त्याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे आपण बघून घेऊया। त्याच्यासाठी आपण पाव किलो गूळ घेतलाय आणि 100 ग्रॅम चिंच घेतली आहे, तिखट घेतलंय, काळं मीठ घेतलंय, चाट मसाला घेतलाय आणि इथे खजूर घेतलेत वाटीभर। त्या खजूर याच्यासाठी टाकायचे कारण की आंबटपणा कमी होण्यासाठी आणि थोडंसं असं गुळचटपणा येण्यासाठी आपण यात खजूर घेणार आहे। तर आता आपण ही रेसिपी जी आहे ती कुकरला लावणार आहोत। तर आता आपण या कुकरच्या टीनमध्ये पाव किलो गूळ घातलाय आणि त्याच्यात आपण खजूर घालणार आहे आणि जी चिंच घेतली आहे ती चिंच पण घालायची आहे। यात आपण पाणी टाकलंय, एक ते 1.5 ग्लास पाणी घेतलंय यात। आणि आता आपण याच्यामध्ये तिखट घालणार आहे। तिखटाची छोटी वाटी आणि चाट मसाला आपण यात घातलाय। आता आपण यात काळं मीठ घालूया, चवीनुसार काळं मीठ घालायचंय। आता आपण यात सगळं साहित्य टाकून घेतलंय। आता आपण हे कुकरला लावून घेऊया। आता आपण हे कुकरला लावलंय, याच्या आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात। आता आपलं हे मिक्सचर रेडी आहे। आपण हे थोडं स्मॅश करून घेऊया स्मॅशरने। आता हे मिक्सचर आपण गाळून घ्यायचंय चाळणीने। हा इथे जो पल्प जमा होतोय तो स्मॅश करून घ्यायचा चांगला। तर आता तुम्ही इथे बघू शकता की किती आपला पल्प निघालाय, छान चटणी आपली तयार आहे। आता तर आता तुम्ही इथे बघू शकता आपली चिंच गुळ आणि खजुराची चटणी तयार आहे। ही चटणी तुम्हाला जवळजवळ 15-20 दिवस नाही तर महिनाभर स्टोर करता येऊ शकते। पाणीपुरीसाठी तुम्ही अशी किंवा भेळ चाटसाठी तुम्ही अशी बनवून स्टोर करू शकता। तर आता तुम्ही इथे बघू शकता आपली चिंच गुळ आणि खजुराची चटणी तयार आहे। ही तुम्ही स्टोर करून महिनाभर टिकवू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।